नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, पण महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून अद्याप आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबाबत महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे चित्र निर्माण झाले आहे। वडेट्टीवार यांनी घटक पक्षातील कुणाचेही नाव न घेता धमाका केला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत। ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपात झालेला विलंबन आणि काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली आहे। त्यांनी काही नेत्यांना मुख्यमंत्री पदाच्या आकाशाचा आरोप केला आहे। यामुळे मवियातील सध्या तरी काही आलबेल नसल्याचे चित्र आहे। जागा वाटपाबाबत विलंब का झाला असा प्रश्न त्यांनी आघाडीतील नेत्यांना विचारला आहे। जागा वाटपाचा तिढा लवकर सुटणार अपेक्षित होते, पण जागा वाटपाला विलंब करण्याची गरज नव्हती। तो विलंब कुणामुळे झाला असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे। त्यावर हा विलंब कशामुळे झाला हे बहुतेक विजय वडेट्टीवार यांना माहीत असेल, असा पलटवार ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केला आहे। राऊत म्हणाले, वडेट्टीवारांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे। ज्या चुका झाल्या त्या स्वीकारल्या पाहिजेत। अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागा वाटप झाल्याचे आम्हाला कळते, तेव्हा आम्ही सांगत होतो, पण त्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही। जागा वाटपात जो विलंब लागला त्यामागे काही कारस्थान आहे का असा संशय वडेट्टीवारांनी व्यक्त केला होता। त्यावर काँग्रेसला जास्त हवा होत्या, पण काँग्रेसच्या सर्वात कमी जागा निवडून आल्या। आम्ही जास्त जागा जिंकलो, पण आता त्यात कशासाठी वाद करायचा? जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे। जागा वाटपाला विलंब झाला त्यात मिस्टर वडेट्टीवार होतेच की। विदर्भातील काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या तर राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर बरं झालं असतं, असा टोला देखील संजय राऊत यांनी त्यांना लागवला आहे। काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसं हस्तक्षेप केला नाही, तो करायला पाहिजे होता। महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातातून जाणं हे या राज्यासाठी दुर्घटना आहे। 3 पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, हे सत्य आहे। तो जर नाही राहिला तर भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा देखील राऊत यांनी दिला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।